आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. अंतराळाने मला शिकवलं की कोणतीही समस्या सोडवता येते, फक्त योग्य विचारसरणी हवी. हे शब्द आहेत सुनीता विल्यम्स यांचे. त्यांनी अंतराळातील संकटांनाही संधीमध्ये बदललं. फक्त 8 दिवसांचं मिशन, पण यंत्रणेत अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्या अंतराळात कित्येक महिन्यांसाठी अडकल्या. काहींना हे संकट वाटेल, पण सुनीता विल्यम्ससाठी ही होती नवीन शिकवण, नवीन संधी. सुनीता विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतील ओहायो येथे झाला. त्यांचे वडील दीपक पंड्या मूळचे गुजरातचे होते. सुनीता लहानपणापासूनच जिद्दी आणि धाडसी होत्या. त्यांनी अमेरिकन नेव्हीमध्ये पायलट म्हणून कारकीर्द सुरू केली. 1998 मध्ये त्या नासा अंतराळवीर म्हणून निवडल्या गेल्या. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातील अनेक विक्रम प्रस्थापित केले. तब्बल 322 दिवस अंतराळात घालवण्याचा उल्लेखनीय विक्रम, 62 तास 6 मिनिटांचा स्पेस वॉक, ज्याने त्यांची जिद्द सिद्ध केली. अंतराळात मॅरेथॉन पूर्ण करणारी पहिली महिला होण्याचा गौरव त्यांनी मिळवला. त्यांच्या या कामगिरीने अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला. पण ही तर फक्त सुरुवात होती. 2 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर बोईंग स्टारलायनर यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले. ही केवळ 8 दिवसांची परीक्षण मोहीम होती, मात्र गोष्टी तितक्या सोप्या नव्हत्या. यानाच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला आणि यानाचं पृथ्वीवर सुरक्षित परतणं धोक्यात आलं. 8 दिवसांचं छोटंसं मिशन 9 महिन्यांच्या संघर्षात बदललं. या 9 महिन्यात सुनीतांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं? गुरुत्वाकर्षणाच्या अनुपस्थितीत शरीरावर सतत परिणाम होत राहतो. हाडं कमकुवत होतात, स्नायू शक्ती गमावतात. ताजं अन्न मिळण्याचा प्रश्नच नाही. केवळ फ्रीज, ड्रायड पदार्थांवर जगावं लागतं. राहण्याची जागा मर्यादित आणि बाहेर पडायचं झालं तरी स्पेस सूट शिवाय अशक्य. यान बिघडल्यामुळे परतीचा प्रवास अनिश्चित. कोणाच्याही शरीरासाठी आणि मनासाठी ही परिस्थिती अत्यंत कठीण असू शकते. पण सुनीता विल्यम्स त्या घाबरल्या नाहीत. परिस्थितीला सामोऱ्या गेल्या आणि त्यांनी अंतराळात सुद्धा एक वेगळा इतिहास रचून दाखवला. रोज नवनवीन प्रयोग करून त्यांनी अंतराळातील जीवन समजून घेतलं. शरीरावर शून्य गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव, अन्न संशोधन आणि जैविक प्रयोग यावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलं. नवीन अंतराळवीरांना प्रशिक्षण देत टीममधील सहकाऱ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी नियमित व्यायाम, धावणे आणि ध्यानधारणा करून स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवलं. पृथ्वीशी सातत्याने संवाद साधत त्या नवनवीन ज्ञान मिळवत राहिल्या. अशा कठीण परिस्थितीतही त्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करत होत्या. स्पेसएक्स क्रू 10 ने नवीन टीम अंतराळात पाठवली आणि अखेर 19 मार्च रोजी सुनीता विल्यम्स सुरक्षित पृथ्वीवर परतल्या. या गोष्टीतून आपण काय शिकलो? संकट अटळ असतं, पण त्याचा सामना करत त्यातून नवे मार्ग शोधता येतात. अडचणींमध्येही शिकण्याची संधी असते, फक्त दृष्टिकोन सकारात्मक हवा. जिद्द आणि संयम असेल तर कोणतंही अशक्य वाटणारं लक्ष्य गाठता येतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा.